नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री मनसुख भाऊ पवार, गाव मानेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 250 झाडांचा 9व्या बहाराची तयारी करत असताना आपण जानेवारीच्या सुरुवातीमध्ये किंवा डिसेंबर एंडच्या आसपास आपण या बागेला पानग्या घेतल्यानंतर आज आपण जर या बागेची जर परिस्थिती बघितली तर जवळपास आपला माल 95 ते 98% पर्यंत हा रेडी झालेला आहे। 7 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे। मागील 7 ते 8 महिन्यापासून आपण रेस्टवारापासून या प्लॉटमध्ये काम करत होतो आणि अतिशय सुंदर प्रकारे 9व्या वर्षी सुद्धा श्री मनसुख भाऊ पवार यांनी अतिशय सुंदर प्रकारची क्वालिटी निर्मिती ही केलेली आहे। मागील 7 ते 8 महिन्यापासून आपण सी बायो एस्थेटिककडनं वेगवेगळ्या औषध खतांचा वापर हा केलेला आहे। त्यामध्ये खालून बेसल डोसमधून इंडी रूट क्रिया पावडर या खतांचा वापर केला आहे। तर फ्लावरिंग आणि सेटिंगच्या वेळेस आपण बीटी गोल MSK सी प्लॅटिनो सी ट्रिपल अशा वेगवेगळ्या औषधांचा वापर केलेला आहे। बऱ्याचशा ठिकाणी आपण सूत्रकृमी मर विल्टिंगचा प्रॉब्लेम कव्हर करण्यासाठी आपण ट्रायकिंग फ्लोझो मायक्रोमॅग्नमचा प्रॉब्लेम केला आहे। 9 वर्ष या प्लॉटला झालेले आहे आणि आत्तापर्यंत या प्लॉटने जवळपास 125 टन माल दिलेला आहे। सुरुवातीला लावताना 450 झाडं होते आणि आज काही झाडांची मर ही झालेली आहे 50-60 झाडांची आणि काही झाडांवरती आपण गुट्टी कलमसाठी हे मातृवृक्ष हे तयार केलेलं होतं। अतिशय सुंदर प्रकारची क्वालिटी बघू शकता आपण। 1 मिनटं इकडे दाखवा पोपट माल कसा आहे। हा खूप जबरदस्त माल तयार झालेला आहे। एका झाडावरती 40 किलो 50 किलो माल हा भेटेल। जवळपास 250-240 झाडं आता राहिलेले आहे या प्लॉटमध्ये आणि यावर्षीसुद्धा आपण 8 ते 9 टनापर्यंत 9व्या वर्षी माल हा यशस्वीपणे काढू। अतिशय सक्सेसफुल शेतकरी डाळिंब बांधव मी म्हणू शकतो श्री मनसुख भाऊ पवार आणि मागच्या 9 वर्षापासून आपल्या माध्यमातून त्यांनी तंतोतंत शेड्यूल हे फॉलो केलेले आहे। तर मी त्यांना विचारेल की काय वाटतं आपल्याला या 8-9 वर्षाच्या प्रवासामध्ये डाळिंबाबद्दल। डाळिंब या पिकापासून मला भरपूर उत्पन्न भेटले आहे। श्री महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आतापर्यंत यशस्वी झालो आहे। 1 वर्ष पण आतापर्यंत फेल गेलेले नाही आहे। सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आपण जर योग्य पद्धतीने आणि वेळोवेळी जर आपण शेड्यूल हे फॉलो करत राहिलो तर आपल्या प्लॉटमध्ये 100% तेल्या प्लेग आणि मर ह्या दोघं जे चॅलेंजेस आहे हे कंट्रोल होतील। तर मी डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की जरी डाळिंबाची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये झाली असेल तरीसुद्धा आपण एक इकॉनॉमिक रेटने किंवा इकॉनॉमिक स्टेजमध्ये म्हणा किंवा एक स्ट्रक्चरल नियोजनामध्ये जर आपण प्लॉटचं नियोजन जर केलं तर 100% आपल्याला डाळिंब या पिकामध्ये यश भेटेल। आपण तेल्या म्हणा किंवा प्लेग म्हणा अशा विविध बुरशी रोगांना घाबरून न जाता आपण सातत्यपूर्ण काम करत राहावं, निमॅटोडवरती काम करत राहावं, मरवरती काम करत राहावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू वर्षी जरी माल भरपूर आले असतील तर आपण साईज बनवण्यासाठी चांगले प्रयत्न हे केलेले आहे। तर तमाम डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर नक्की आपण श्री बायो एस्थेटिकच्या माध्यमातून शेड्यूल हे फॉलो करावं। खूप खूप आभारी।